नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय भवानी, जय शिवाजी. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान शिव यांच्यातील अद्भुत नातं. ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील आणि भक्तिभावाने तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल. तर चला वेळ न घालवता या अद्वितीय कथेला सुरुवात करूया. गोलकोंडेच्या नवाबाकडून आवश्यक ती संधी मिळवून आणि मोठी संपत्ती गोळा करून छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेच्या दिशेने प्रस्थान करतात. त्यांनी आपली संपूर्ण सेना कर्नाटकमध्ये पाठवली, पण स्वतः फक्त विश्वासू मंत्री हनुमते यांना सोबत घेऊन श्रीसेलमच्या दिशेने मार्गस्थ झाले. छत्रपती शिवाजी महाराज श्रीसेलम मल्लिकार्जुनच्या दर्शनाची अनेक वर्षापासून वाट पाहत होते. त्यांच्या जीवनात कितीही युद्धे आली, कितीही संकटे आली, तरीही त्यांचे हृदय भगवान शिवाच्या भक्तीतच रंगलेले होते. पण आतापर्यंत त्यांना हा योग आला नव्हता. त्यांचे गुरु समर्थ रामदास आणि भक्त तुकाराम यांच्या भक्तिप्रवाहात स्वतःला झोकून देण्याची त्यांची इच्छा होती. श्रीसेलम पर्वताच्या पायथ्याशी पोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि हनुमंते यांनी पाताळगंगेत स्नान केले. स्नान करताना त्यांच्या ओठावर शिव शिव मंत्र वाहत होता. स्नानानंतर ते वेगाने श्रीसेलम शिखराच्या दिशेने मार्गस्थ झाले. श्रीसेलम शिखराचे दर्शन घेतल्यास पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही हे स्मरून छत्रपती शिवाजी महाराज भावविवश झाले. श्रीसेलमच्या शिखरावर पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराजांना कैलास पर्वताचाच अनुभव आला. ते प्रत्येक पायरीवर माथा टेकवत हर हर महादेवचा जयघोष करत मंदिराच्या दिशेने धावत होते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वेदपाठी ब्राह्मण मंत्रोच्चार करत होते. त्यांच्या अंगावर अक्षता आणि विभूती टाकली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयं शिवप्रेमाचा अवतार आहेत असे उद्गारले जाते. गर्भगृहात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्युंजय मंत्राने सहस्त्रधारेने भगवान मल्लिकार्जुनचा अभिषेक केला. अभिषेक पूर्ण होताच त्यांचे मन ध्यानात लीन झाले. संध्याकाळ झाली, रात्र झाली, सूर्योदय झाला, पण महाराज अजूनही समाधीमग्न होते. 4 दिवस झाले तरीही ते काहीच खात नव्हते, काहीही बोलत नव्हते. हनुमते भयभीत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाग करणार तरी कसे? 4 दिवस झाले तरी महाराज अजूनही अन्नपाणी न घेताच ध्यानस्थ होते. त्यांचे संपूर्ण अस्तित्व भगवान शिवाच्या भक्तीत लीन झाले होते. शिव शिव हा मंत्र त्यांच्या ओठावर अखंड वाहत होता. हनुमंते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाग करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण महाराज चेतनेत नव्हते. शेवटी हनुमंते यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली. अचानक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातात असलेली बेलपत्रे नंदीच्या पाठीवर अर्पण केली. तेवढ्यात त्यांचे ध्यान भंगले. माझी समाधी मोडली, मी परत या जगात आलो याची जाणीव होताच ते जोरजोराने रडू लागले. हे महादेवा, आता माझे आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करतो असे म्हणून ते तलवार उपसून आत्मबलिदान करायला सिद्ध झाले. हनुमते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हात थांबवला आणि त्यांना सावरले. शिवबा, तुम्हाला हे करायचे नाही. तुम्ही या जगात हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जन्म घेतला आहे. हनुमंते यांनी सांगितले, शिवबा, तुमचे कार्य अद्यापही पूर्ण झालेले नाही. शिव समाधी लावणे सोपे आहे, पण हिंदू धर्माचे रक्षण करणे ही खरी परीक्षा आहे. श्रीसेलम पर्वतावर राहणे सोपे आहे, पण स्वराज्यासाठी युद्ध करणे महत्वाचे आहे. हनुमंते यांच्या शब्दांनी छत्रपती शिवाजी महाराज जागे झाले. त्यांच्या मनात हर हर महादेवचा जयघोष घुमू लागला. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा कर्नाटकच्या दिशेने प्रस्थान केले. पण त्यांच्या मनात एक नवा संघर्ष सुरू झाला होता. शिवभक्ती आणि स्वराज्य रक्षण. ते एक पाऊल मंदिराच्या दिशेने टाकत होते आणि दुसरे रणभूमीच्या दिशेने. अखेर त्यांनी निर्णय घेतला, भगवान शंकराच्या आदेशाने मी हिंदू धर्म आणि स्वराज्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढेन. त्यांच्या मनात पुन्हा हर हर महादेवचा गजर घुमू लागला आणि छत्रपती शिवाजी महाराज रणांगणाच्या दिशेने निघाले.
तर ही कथा फक्त इतिहास नाही, ही आहे शिवभक्ती आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते भगवान शंकरांचे वरदान होते. त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी अंगीकारायला हवा. तुम्हाला ही कथा म्हणजे श्रीसेलम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्ती आणि शक्तीची कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. श्री स्वामी समर्थ.